महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली अपघाती मृत्यूने संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वणीकरांनी ग्राम सचिवालय येथे दिनांक 29 जानेवारी सकाळी 9:30 वाजता हजारो लोकांचा समुदाय उपस्थित झाला होता. यावेळी श्रद्धांजली वाहताना वणी ग्रामपालिकेचे उपसरपंच विलास कड यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यासोबतचे अनुभव कथन केले. प्रशासनाला हादरवणारे निर्भीड व्यक्तिमत्व हरवल्याने बारामतीसह दिंडोरीकरांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत, वेळेच्या बाबतीत अगदी शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे नेते, सर्व समाजाला घेऊन जाणारा नेता आज आपल्यातून हिरावून गेला असल्याची विश्वास देखील बसत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. अनेकांनी आपल्या श्रद्धांजलीपर मनोगतात अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. बारामतीनंतर दिंडोरी तालुक्यातील लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दादा म्हणजे एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, कर्तव्यनिष्ठा, तत्पर, निस्वार्थ, निडर, प्रामाणिक नेता असा उल्लेख केला. दादांनी अनेक चढउतार बघितले पण राजकारणात गडबडले नाही. त्यांच्या जाण्याने न भरून निघणारे नुकसान झाले आहे. सर्वधर्म समभाव जपणारे अजितदादा त्यांच्या या विचारांनी प्रेरित होऊन पुढील देश घडावा असाही मानस काहींनी व्यक्त केला. लाडक्या बहिणींचा दादा, महाराष्ट्राचा विजन असलेला नेता, दूरदृष्टी असलेला नेता हरपला अशा एक ना अनेक उपाधींनी दादांच्या कार्याला सलाम करत सगळ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार दिंडोरीचे सभापती प्रशांत कड, सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, गोकुळ झिरवाळ, महेंद्र बोरा, महेंद्र पारख, मनोज थोरात, नितीन झोटिंग, प्रवीण बोरा, राकेश थोरात, मनोज शर्मा, पंढरीनाथ सोनवणे, प्रवीण कड, सुनील निकम, मयूर जैन, बंटी सय्यद, सुनील बर्डे, राहुल गांगुर्डे, बब्बू शेख, गोरख झोटे, अशोक बागोल, किरण तिवारी, बाळासाहेब गायकवाड, सतीश जाधव, पोपटराव थोरात, आबासाहेब देशमुख, राजेंद्र गोतरणे, आबा मोर, राजेंद्र देशमुख, स्वप्नील कोकाटे, भूषण भडवचे, ग्रामविकास अधिकारी देशमुख, विशाल कड, गणेश देशमुख, भास्कर पाटील, अंगणवाडी सेविका मुन्ना मनियार, प्रकाश थोरात, ललित पारख यांच्यासह पंचक्रोशीतून हजारो लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर